नमस्कार, माझं नाव तेजश्री पोखरकर. मी एक ॲडव्हान्स प्राणिक हीलर आहे आणि EFT इमोशनल फ्रीडम टेक्निक ट्रेनर आहे. आज कोणता टॉपिक नाही आहे, पण गौर गोपालदास यांचं जीवन समजून घेताना हे पुस्तक वाचत असताना एक छोटा चार्ट आढळला आणि तो तुमच्याबरोबर शेअर करूया असं वाटलं. कारण तो चार्ट जरी छोटा असला तरी इतका प्रभावशाली आहे, इतका इन्साईट देऊन जाणारा आहे आणि इतका विचार करायला लावणारा आहे की खूप मस्त आहे. म्हणजे कधी-कधी आहे ना, आपल्याला आपल्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी, आयुष्यातल्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी खूप मोठे संदर्भ, खूप मोठे पॅराग्राफ्स आणि खूप मोठी वाक्य आहे ना, बाउन्सर ऑफ द हेड जातात. मग असे छोटे-छोटे चित्र, छोटे-छोटे कोट्स पण खूप इन्साईट देऊन जातात, मनाला भावतात आणि मस्त आहे. तर सुरुवात करते. तर चॅटमध्ये पहिला प्रश्न असा आहे की जीवनात तुम्हाला काही समस्या आहे का? जीवनात तुम्हाला काही समस्या आहे का? जर त्याचं उत्तर नाही असं असेल तर मग चिंता का? काळजी का? जर समस्याच नाही आहे तर यू आर द लकी चॅम्प ऑन द अर्थ की यू डोंट हॅव एनी प्रॉब्लेम इन युअर लाईफ, सो लिव्ह द लाईफ हॅपीली. जर त्या प्रश्नाचं उत्तर हो असं असेल तर मग अजून एक प्रश्न असा येतो की त्या समस्येसाठी तुम्ही काही करू शकता का? तुम्ही काय करू शकता? मग अगेन 2 स्ट्रीम्स. जर तुम्ही येस असं असेल, हो असं असेल, मग जर तुम्ही काय करू शकता त्या समस्येसाठी, देन वाय टू वरी अगेन? यू हॅव द सोल्युशन. You have the solution in your hand, then work on the solution instead of doing worry only. मग तिथे परत का काळजी करायची? जर तुमच्याकडे सोल्युशन आहे तर सोल्युशनवरती काम करा ना. आणि जर त्याचं उत्तर नाही आहे, म्हणजे तुम्ही काहीच करू शकत नाही त्या समस्येसाठी, त्या प्रॉब्लेमसाठी, मग का काळजी करायची? का चिंता करायची? जर तुम्ही काहीच नाही करू शकत त्या सोल्युशनसाठी, त्या प्रॉब्लेमसाठी, यू डोंट हॅव एनी सोल्युशन इन युअर हँड, मग का काळजी करायची? इतकं सुंदर आणि इतका सोपा चार्ट आहे, मस्त आहे. शेअर करते तुमच्याबरोबर व्हिडिओच्या शेवटी. धन्यवाद.